विष्णु सहस्रनाम श्लोक 53। विक्षरो रोहितो मार्गो हेतुर्दामोदरः महीधरो महाभागो वेगवानमिताशनः। 363 नाम आणि या श्लोकातलं पहिलं नाम विक्षरः। ओम विक्षराय नमः। विगतः क्षरो नाशो यस्यासौ विक्षरः, म्हणजे ज्याचा क्षर अर्थात नाश होत नाही ते भगवान विक्षर होय। सर्व जडवस्तू या कालाशी बद्ध असल्याने कालांतराने नष्ट पावतात, परंतु परमात्मा हा कसा आहे, स्वस्वरूप आत्मा असल्याने तो कधीही बदलत नाही आणि म्हणूनच तो कसा आहे, विक्षर असं म्हटलंय। विष्णू सहस्रामध्ये क्षर आणि अक्षर आणि पुन्हा विक्षर ही 3 पदं आली आहेत। जे क्षरणशील विनाशशील आहे ते क्षर होय, ते क्षर नाही नष्ट होत नाही ते अक्षर होय। म्हणजे जे नष्ट होतं ते क्षर, जे नष्ट होत नाही ते अक्षर। पण विक्षर म्हणजे काय प्रश्न येतो पुन्हा। तर जे अक्षरही नव्हे किंवा क्षरही नव्हे, म्हणजेच अक्षरही नाही ते उभय भिन्न असं उभयांना साधणारं जे तत्व आहे ते विक्षर होय। त्यांना जोडणारा पण त्यांच्याहून भिन्न असा तो सेतू आहे। क्षर आणि अक्षर यांना जोडणारा तो सेतू कोण, तर विक्षर म्हटलाय। हे प्रतिक्षणी क्षरमाण असणारं संपूर्ण दृश्य विश्व कसं आहे, संपूर्ण क्षर होय, दिसतंय आपल्याला, पण क्षणाक्षणाने कणाकणाने ते नष्ट होत चाललंय, कालांतराने ते नष्ट होणारच आहे, म्हणजे क्षर आहे। ते अदृश्य अव्यक्त अनिर्देश कूटस्थ ब्रह्म जे आहे ते अक्षर होय, त्याचा कधी नाश होत नाही। आणि उभय विशिष्ट आणि उभय भिन्न देहधारी जो जीव आहे मधला, जीवात्मा ज्याला म्हणतो आपण, हा जो जीव आहे हा विक्षर होय। जीव जगत आणि ईश्वर अशी जी त्रयी आहे आपण पाहतो आहोत, त्यातला जीव हा परमार्थतः कसा आहे, चिन्मात्र आहे, त्याचा अंश आहे चिन्मात्र। तरी जोवर तो सोपाधिक आहे, म्हणजे शरीरामध्ये आहे, देहधारी आहे, त्यामुळे त्याला वेगळं मानणं भाग आहे। त्यामुळेच तो क्षरही म्हणता येत नाही आणि अक्षरही म्हणता येत नाही। म्हणजे शरीर नष्ट होईल पण तो नष्ट होत नाही आत्मा, पण अक्षरही म्हणता येत नाही, म्हणून तो कसा आहे, विगत क्षर म्हटलाय। अनक्षर विक्षर असाच म्हणावयाचा। परमार्थतः अद्वैत असले तरी सुद्धा व्यवहारता ते त्रैतच आहे। एकनाथी भागवतामध्ये पण हे सगळं वर्णन आलेलं आहे। परमात्मा हा अक्षर ब्रह्म आहे, तसा विशेषतः क्षरणशील असा हा संसारही तोच आहे। स्वतः तो अक्षर ब्रह्म आहे आणि क्षरणशील जो संसार त्यांनी निर्माण केलेला आहे, विश्व निर्माण केलं आहे, ते तोच आहे। आणि साधक जीव हा काय करतो मग, प्रयत्नाने ज्ञानकर्म संन्यासाने विगतक्षर होतो, म्हणून तो कसा म्हटलाय, विक्षर म्हटलाय। म्हणजेच परमात्म्याचा जो प्रत्येक आत्मा जीवाशी संलग्न होऊन शरीराद्वारे शरीरामध्ये राहून, म्हणजे जे आत्मतत्व आहे ते जे प्राप्त करून घ्यायचं आहे परमपद, ते प्राप्त करण्यासाठी सतत धडपडत असतो। पण या आत्म्याला नेहमी शरीराची आवश्यकता असते आणि मग या शरीराद्वारे तो आत्मा म्हणजेच ते आत्मतत्व त्या परमपद प्राप्त करण्यासाठी सतत धडपडत असतो असं म्हटलं जातं। आणि हे सगळं कोण करतं, तो साधक जीव जो असतो तो सतत त्या अव्यक्त अवस्थेचं ध्यान म्हणजे निधिध्यासन मनन चिंतन सतत करत असतो। तेव्हाही ही विक्षर ही संज्ञा सतत वापरली जाते। म्हणजेच तो जीवात्मा जो असतो, साधक जीवात्मा, तो त्या परमपदाच्या प्राप्तीसाठी सतत झटत असतो, त्यालाच विक्षर अशी संज्ञा दिलेली आहे। श्लोक 53 364 नाम बघते आपण। रोहितः। ओम रोहिताय नमः। स्वच्छंदतया रोहिता मूर्तिम मत्स्य विशेष मूर्तिम वा वहन रोहितः। स्वच्छंदतया म्हणजे आपल्या इच्छेने
रोहित वर्णमूर्ती, रोहितामूर्ती म्हटलाय, अथवा मत्स्य विशेषाचं स्वरूप धारण केल्यामुळे हा रोहित या नामाने भगवान विष्णू प्रसिद्ध आहे. अगाध जलसंचारी न गर्वम याति रोहितः, अगाध जलसंचारी न गर्वम याति रोहितः, अंगुष्टोदक मात्रेण शफरी फरफरायते. म्हणजेच अंगुष्ट मात्र मत्स्यापासून एकार्णवातील पर्वतप्राय आणि अद्भुत सत्वापर्यंत तो हळूहळू वाढत गेला, वरवर चढणारा वाढणारा, म्हणून त्याचं नाम रोहित असं आहे. हा रोहित मासा आहे. जेव्हा मत्स्यावतार घेतला भगवंतानी त्यावेळेचं भगवंताचं नाम रोहित होय. हा रोहित नावाचा मासा म्हणजे देव मासा. हे नाव का मिळालं भगवान श्री विष्णूला, तर भगवान श्री विष्णूचा हा पहिला मत्स्यावतार आहे. आणि ज्यावेळेस वेदांची चोरी झाली होती, हयग्रीवाने केली होती, त्यावेळेस त्याचा वध करण्यासाठी भगवंतानी आणि त्याच्याकडनं ते वेद मिळवण्यासाठी हा मत्स्यावतार घेतला होता. असं म्हणतात की ज्यावेळेस जगत प्रलयामध्ये बुडत होते तेव्हा त्यामध्ये जिवंत राहू शकतील असे प्राणी म्हणजे मासे भगवंतानी त्या रूपात आले आहेत. भगवंत सर्व प्राणी मात्रांच्या सेवेकरता माशांमध्ये रोहित मासाहून प्रगट झाले. याची एक कथा आहे. रोहित म्हणजे सारखा रोहण करीत गेला, वाढत गेला. हे आता आपण अर्थ बघितला. अनिर्देश्य अव्यक्तापासून म्हणजेच अव्यक्त तत्वापासून निर्देश्य ब्रह्मांडापर्यंत वाढला, म्हणूनही तो रोहित होय. त्याची कथा अशी आहे मत्स्यावताराची की मनू नावाचा राजा आहे आणि हा पहिला मानव म्हणतात. मनू याने मोठ्या प्रलयापासून या मत्स्याला वाचवले होते. कसं तर हा मनू पुण्यात्मा सत्यवचनी राजा खूप उदार हृदयाचा. एकदा प्रभात समयी नदीमध्ये स्नान करून तर्पण करण्यासाठी म्हणून त्यांनी ओंजळीत पाणी घेतलं, तेव्हा त्या ओंजळीमध्ये एक छोटी मासोळी आली. त्यांनी लगेच तिला नदीत सोडलं. तेव्हा ती राजाला म्हणाली की पाण्यात मोठे मोठे जलचर असतात तेव्हा लहान जीवांना खातात, मला पण ते खाऊन टाकते, कृपा करून राजन मला वाचवा. राजाने तिला आपल्या कमंडलूत टाकले. तेव्हा अशी घटना घडली की त्या कमंडलूमध्ये टाकलेल्या माशाचा आकार थोडा मोठा झाला. त्याने लगेच घरी येऊन त्याला घंगाळात टाकले. घंगाळही माशाने व्यापून टाकलं. तेव्हा मनूने मोठ्या रांजणात त्याला टाकलं. रांजणही व्यापून तो मासा वाढतच गेला. शेवटी त्याने त्याला एका नदीत सोडले. नदीमध्ये पाहता पाहता मोठा होत गेला आणि नदीमुखाने समुद्रातून महासागरात तो गेला. महासागरातून प्रलय काळात एकार्णवात संचार करू लागला. परंतु जाण्याआधी त्याने मनूला सांगून ठेवलं होतं की प्रलय काळामध्ये लवकरच ही पृथ्वी बुडून जाईल, तू त्याआधी एका शिखरावर बसून राहा, मी तुला नावेत घेऊन जाईन असं आश्वासन दिलं होतं. तेव्हा मनूने त्याला विचारलं होतं की आपण कोण. तेव्हा भगवंतांनी सांगितलं होतं कथा ही सगळी हयग्रीवाची आणि वेदग्रंथांचं जे चौर्य झालेलं आहे त्याबद्दलची. मनूच्या प्रसृतीतील अंगुष्ट मात्र मत्स्यापासून एकार्णवातील पर्वतप्राय आणि अद्भुत सत्वापर्यंत ज्या अर्थी तो वाढत गेला त्या अर्थी तो रोहण होणारा वरवर वाढणारा रोहित होय. वामनाचा सुद्धा त्रिविक्रम झाला म्हणूनही तो रोहित म्हणावा. याचा हा मत्स्यावतारामध्ये आलेला भगवंतच होय. भगवंतांनी मनूला सांगितलं होतं की ज्यावेळेस प्रलय काळ होईल तेव्हा सर्वत्र पाणीच पाणी होईल, त्यावेळी तुला एक नाव येईल, त्या नावेमध्ये सगळे धान्य औषधी वनस्पती ज्या आहेत त्या औषधी वनस्पतींची बीजे घेऊन नावेत बसून जा, मी तुला पुन्हा दिसेल. आणि मग मनू भगवंताची प्रार्थना करू लागले. प्रलयाचा प्रकोप शांत झाल्यावर मत्स्यरूपी भगवंतांनी त्या हयग्रीवाचाही वध केला आणि त्याच्याकडनं वेद हिसकावून ब्रह्माजींना ते वेदग्रंथ परत केले. वेदांचा उद्धार तर केलाच, पण त्याबरोबर संसारातील सर्व प्राणीमात्रांचे अमित कल्याण केले. असा हा रोहित म्हणजेच मत्स्य रूपातील भगवान श्री विष्णू होय. काही ठिकाणी भाष्य असं केलं आहे की रलयोर अभेदः या न्यायाने र आणि ल याचा अभेद केला असून
जिथे रोहित आहे तिथे लोहित असं जर केलं तर लोहित म्हणजे लाल रंगाचा. उदये सविता रक्त रक्तश्चास्तमने तथा. रोहित म्हणजे सूर्य आणि तो लोहित असून म्हणजेच उदयापासून आरोहण करीत माध्यांनी सर्वोच्च होत जातो, म्हणजे रोहित होतो, आरूढ होतो माध्यांनी हा सूर्य. म्हणूनही तो रोहितही होय आणि लाल रंगाचा म्हणून लोहितही होय असा अर्थ केलाय. भगवंताचं हे जे रूप आहे हे जगाला कसं आहे प्रकाश आणि कर्माला प्रेरणा देणारे आहे. म्हणून रोहित हे नाम भगवंताला जे मिळालंय ते योग्य वाटतं. श्लोक 53 365 नाम बघतो आपण. मार्गः. ओम मार्गाय नमः. मुमुक्षुवस्तं देवं मार्गयन्ति इति मार्गः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की परमानंदो येन प्राप्यते सह मार्गः इति वा. म्हणजेच मुमुक्षुजन त्या परमात्मा देवाचं मार्गण म्हणजे शोध घेतात, त्याचा माग घेतात, तो मार्ग. म्हणून म्हटलं जातं की मार्ग्यते इति मार्गः. जो शोधला जातो, अनुसरला जातो तो मार्ग होय. अर्थात गीतेच्या 15व्या अध्यायामध्ये भगवंतानीच म्हटलेलं आहे की ततः पदं तत्परिमार्गितव्ये यस्मिन् गताना निवर्तन्ति भूयः. त्या परमपदरूप परमेश्वराला चांगल्या प्रकारे शोधले पाहिजे. मार्गितव्य म्हटलंय. तेथे गेलेले मुमुक्षु पुन्हा या संसार चक्रामध्ये यस्मिन गता म्हणजे त्या ठिकाणी गेलेले पुन्हा न निवर्तन्ति भूयः, पुन्हा या संसार चक्रामध्ये परत येत नाही. भूयचा अर्थ आहे पुन्हा. जिथे गेल्यानंतर परमानंदच फक्त प्राप्त होतो. परमानंदो येन प्राप्यते सह मार्ग. ज्यामुळे परमानंद प्राप्त होतो त्यालाच मार्ग असं म्हटलेलं आहे. आणि हा मार्ग म्हणजेच काय तर श्री विष्णू होय. ध्येयभूत साध्यभूत काय आहे तर ते परमपद होय आणि म्हणून तोच मार्ग म्हणावा. याचा मार्ग्यते अनेन इति मार्गः असंही केलेलं आहे. म्हणजेच याच्या योगे शोधावा वा शोधला जातो, अनुसरला जातो म्हणून मार्ग किंवा पथ अशीही त्याची दुसरी व्युत्पत्ती होऊ शकेल. ज्या साधनाने परमात्मा शोधला जातो, गाठला जातो ते साधनही काय आहे परमात्माच होय. परमात्म्याहून वेगळा परमात्म्याला दुसरा कोण गाठू शकणार. आणि म्हणून तोच मार्गही होय आणि तोच साधनही होय. सत्येन लभ्य तपसा हेश आत्मा. म्हणूनच म्हटलंय यज्ञेन यज्ञमय जंत देवास्तान धर्माणि प्रथमान्यासन. हा जो वेदवचन आहे याचा आशय तोच आहे. सम्यक ज्ञानेन ब्रह्मचर्येण नित्यम म्हणजे सत्याचरणरूप तप ते सत्यस्वरूप परमात्म्याचं साधन आहे. साध्य साधन एकरूपता हा विचार त्याच्यामध्ये आहे. गीतेमध्ये चौथ्या अध्यायामध्ये ब्रह्मार्पणम ब्रह्मवीर ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम ब्रह्मैव तेन गंतव्यम ब्रह्मकर्म समाधिना. हे जे म्हटलंय म्हणजेच ज्या यज्ञामध्ये अर्पण अर्थात ब्रह्मार्पणम म्हटलंय म्हणजे ज्या यज्ञात अर्पण अर्थात श्रुवा ही सुद्धा ब्रह्मच आहे. हवी ही ब्रह्म म्हणजेच हवन करण्यायोग्य द्रव्य सुद्धा ब्रह्म आहे. ब्रह्माग्नौ ब्रह्मणाहुतम म्हणजेच ब्रह्मरूप कर्त्याच्या द्वारा ब्रह्मरूप जे अग्नीमध्ये आहुती देण्याची क्रिया आहे तेही ब्रह्मच आहे. ब्रह्मैव तेन गंतव्यम त्या ब्रह्मकर्मामध्ये स्थित असणाऱ्या योग्याला ब्रह्मकर्म समाधीना मिळण्याजोगं जे फळ आहे ते सुद्धा ब्रह्मच होय. ब्रह्मचा अर्थ आहे सम, समता, सारखेपणा, तोल, सुसंवाद, बरोबरी त्याला म्हणता येईल. स्थितप्रज्ञता, आध्यात्मिक दृष्टी इत्यादी सगळे ब्रह्मचे अर्थ आहेत. आपणासह सारं विश्व हे परब्रह्म आहे. या ज्ञानावर स्थिर राहून केलेली जी कर्म असतात ती मग न केल्यागत म्हणजे निष्काम कर्म होत जातात हे सांगितलेलं आहे. म्हणजेच कर्ता, कर्म, करण म्हणजे साधन, संप्रदान, अपादान, अधिकरण आणि संबोधन हे सगळे कारके तो कोण आहे एक तो परमात्माच होय. म्हणूनच तेव्हा मार्ग्यते अस्मिन इति मार्गः असं म्हटलंय. जो शोधला जातो, अनुसरला जातो तो मार्ग. नामरूपातील असे भगवंताचं स्वरूप
आकलन होण्याकरता आधी मानवाला त्याचे आकारासहित दिव्य रूप समजून घ्यावे लागते व ते दिव्य रूप आहे ते कोणाचे तर ते श्री विष्णूचे. आणि त्यामुळेच तो मार्गही आहे आणि ध्येय म्हणजे गंतव्यही तोच आहे. उच्च तत्वाची साधना करणारे साधक ज्याचे ध्यान करतात तो भगवान विष्णूच होय. आणि म्हणून परमानंद येन प्राप्यते जे शंकराचार्य म्हणतात ते यासाठीच की ज्यामुळे परमानंद प्राप्त होतो, ज्या साधनाने हा आनंद मिळतो, अमिट आनंद जो मिळतो तो पंथ, तो मार्ग म्हणजे तो महाविष्णू होय. म्हणून त्याचं एक नाम मार्गः असं सांगितलेलं आहे. श्लोक 53 366 नाम बघतो आपण. हेतुः ओम हेतवे नमः. हा जो मूळ नाम आहे हेतू, त्याची हेतवे ही चतुर्थी विभक्ती आहे आणि नमः म्हणताना चतुर्थी विभक्तीची आवश्यकता असते. म्हणून आपण याचा अर्थ आधी बघितला बरेचदा, म्हणून इथे आपण हेतवे म्हटलंय. ओम हेतवे नमः. उपादानम निमित्तम च कारणम च स एवेति हेतुः. म्हणजेच सर्व प्रकारच्या कार्यांचे किंवा घटनांचे जो समवायी उपादान व निमित्त या स्वरूपाचे कारण आहे तो हेतू या नामाने प्रसिद्ध आहे. सर्व ब्रह्मांडाचे कारण आहे श्री विष्णू. एकमेव कुशल कार्यकर्ता आहे म्हणूनही त्याला हेतू असं म्हटलं आहे. किमेह किंकायस्य खलु किमुपायस् त्रिभुवनम किमाधारो धाता सृजत किमुपादान इति च अतर्कैश्वर्ये त्वय्यनवसरदुस्तो तदियः कुतर्कोऽयं कांश्चिन् मुखरेति मोहाय जगतः. काही वाचाल मात्र तो विधाता निर्माण करतो या त्रिभुवनाचं, त्याची चेष्टा करतात. त्याचं स्वरूप काय, त्याची कुठली साधनं त्याच्याकडे आहेत, त्याचा आधार काय, हे बनवायला उपादान कारण कुठे आहे, हे विश्व निर्माण करण्याचे अशा प्रकारचं ऐश्वर्य, अचिंत्य ऐश्वर्य जे तर्काच्याही पलीकडे आहे, या विषयात निराधार कुतर्क केले जातात. सांसारिक व सामान्य बुद्धीचे लोक जे असतात ते भ्रमात टाकणारे असे प्रश्न उपस्थित करतात. त्यांना मुखरयती म्हटलं आहे, म्हणजेच वाचाल होय, बाकी काही नाही. पण बघा ना, एक सामान्य जंतू ज्याला आपण कोळी किडा म्हणतो, संस्कृतमध्ये त्याला उर्ण नाभी म्हणतात, तो किडा आपल्यातून तंतू काढून एक जाळं निर्माण करतो. तर ज्याचं ऐश्वर्य अपरंपार आहे त्या ईश्वराला काय अशक्य आहे? परमात्म्याचं ऐश्वर्य अतर्क्य आहे. तेव्हा हे विश्व कशापासून, कुठल्या साधनांनी, कुठे, केव्हा, कसे निर्माण केले इत्यादी शंका घ्यायला अवकाशच नाही. म्हणून या चराचर विश्वाचे सर्व कारण हेतू तो परमात्माच होय. हेतू म्हणजे उद्देश असाही अर्थ घेता येईल. या संपूर्ण विश्वाचा उद्देश परमात्मा दर्शनाहून दुसरा काय असू शकेल? बीज उगवते, वाढ वाढून फळते, तेव्हा ते आपल्या उद्देशात सफळ झाले असं म्हटलं जातं. ते एकदा फळून थांबत नाही, तर आपली संपूर्ण हयात त्याच्यासाठी खपवतं आणि अशा प्रकारे कृतार्थ होतं बीज. या विश्ववृक्षाचंही तसंच आहे. तोही परमात्मा बीजापासून उगवून परमात्मा रूपाने परिणत होत आला आहे आणि आता होत राहणार आहे. ही जी आत्मपरिणतीच आहे ती या विश्वाचा उद्देश आहे, हेतू आहे. हा जो हेतू आहे हा सफल होऊन कुंठित होत नाही, कारण आत्मदर्शन हा आत्म्याचा स्वभाव आहे. गंगा सागराला मिळून मिळतच राहते, कारण तो तिचा जीवन हेतू आहे, स्वभाव आहे. प्रत्येक अंश आपल्या अंशीशी संगत व्हायला धडपडत असतो, कारण तो त्याचा जीवन हेतू आहे. तसा हा परमात्मा या विश्वाचा जीवन हेतू आहे. आणि म्हणून म्हटलं आहे की सर्व प्रकारच्या कार्यांचे, घटनांचे जो समवायी उपादान वा निमित्त या स्वरूपाचे कारण आहे तो परमात्मा हेतू या नामाने सांगितलेला आहे. विष्णू सहस्रनाम चिंतन श्लोक 53 367 नाम बघतो आपण. दामोदरः. ओम दामोदराय नमः. आदि शंकराचार्य भाष्य करताना म्हणतात की दमादी साधनेनोदारोत्कृष्टा मतिरिया तया गम्यत इति दामोदरः. म्हणजेच शमदमांनी शुद्ध झालेल्या अंतःकरणाने, मतिही म्हटलेलं आहे, म्हणजे अशा अंतःकरणाने तया गम्यत जो जाणला जातो तो कोण? श्री विष्णू. त्याचं एक नाम दामोदर असं म्हटलेलं आहे.
शम दम इत्यादी साधनांनी उदार म्हणजे विकसित झालेल्या बुद्धीनी ज्याचं ज्ञान होतं तो दामोदर. शम दम उपरतीत समाधान श्रद्धा तितिक्षा ही षट संपत्ती आहे. आणि या षट संपत्तीमुळे जी अंतःकरणामध्ये दिव्यता प्राप्त होते म्हणजेच उदार विकसित बुद्धीने ज्याचं ज्ञान होतं असा कोण तर तो दामोदर असं म्हटलेलं आहे. असे भक्त असे लोक म्हणजेच दाम शब्दाचा अर्थ केलेला लोक. आणखीन एक व्युत्पत्ती केलेली आहे महाभारताच्या मध्ये उद्योग पर्वामध्ये की दमात दामोदर विभुः. दमात दामोदर विभुः म्हणजे दमचा अर्थ घेतलाय दामचा अर्थ घेतलाय लोक. आणि असे जे लोक आहेत ज्यांची विकसित बुद्धी झाली आणि ज्यांनी या भगवंताचं ज्ञान ज्याला होतं असे जे लोक म्हणजेच भक्त ज्याच्या उदरात राहतात ज्याच्यात सामावलेले आहेत तो दामोदर. म्हणून इथे दामचा अर्थ लोक असा घेतलाय आणि उदर म्हणजे पोट. असे जे भक्तगण आहे असे जे दाम म्हणजे लोक आहेत ते ज्याच्या उदरात राहतात तो दामोदर अशी व्युत्पत्ती महाभारताच्या उद्योग पर्वात पण केलेली आहे. शम दमादी म्हणजेच काय? शम म्हणजे मनावर नियंत्रण. हे प्राप्त करणं कठीण आहे. चंचल अशा मनावर नियंत्रण आणणं कठीण जातं. मनच बंधन उत्पन्न करतं आणि मनच मुक्तीही मिळवून देतं. म्हणून मनाला ध्यान चिंतन मानसिक प्रार्थना म्हणजे जप इत्यादी भजन म्हणजे सामूहिक प्रार्थना पूजा म्हणजे उपासना याने मनाची शक्ती आणि पवित्रता वाढवणे. अनेक नको त्या इच्छा वासना उफाळून वर येतात. त्याकडे दुर्लक्ष करून काय करायचं हे ध्येय समोर ठेवून त्याचेच ध्यान त्याचंच चिंतन आणि इंद्रियांवर मनावर नियंत्रण इंद्रियांपेक्षा मनावर नियंत्रण म्हणजे शम होय. आणि मग अशा दृढ शक्तीने मन नियंत्रित करता येणं म्हणजे शम. दुसरं म्हटलं दम म्हणजे शरीर इंद्रिय यांना ताब्यात ठेवणं साधना वाढवणं. आध्यात्मिक अभ्यासाने हे शक्य होतं. शास्त्रांच्या अध्ययनाने प्राप्त झालेल्या मग ज्ञानामुळे बाह्य इंद्रियांना नियंत्रित करणं शक्य होतं. इच्छाशक्ती वाढते. त्यामुळे व्यर्थ कार्यामध्ये वेळ न घालवता मग आपण ज्ञानेंद्रिय कर्मेंद्रियांद्वारा शरीराला अनुकूल पण श्रेष्ठ कार्यात लावणे त्यामध्ये रत होणं. आणि मग त्यामुळे बाह्य नको त्या विषयामध्ये मन रमत नाही. आपोआपच मग मनावर आधी इंद्रियांवर नियंत्रण येतच आहे मनावरही मग त्यामुळे आपोआप नियंत्रण येतं. म्हणजे काहींना शमानी ते सगळं प्राप्त होतं काहींना आधी दमानी ते सगळं म्हणजे शरीर इंद्रियांना ताब्यात ठेवून मग मनाला ताब्यात ठेवणं हे जमतं असं दोन्ही प्रकारे सांगितलेलं आहे. म्हणून शमदमादी साधनांनी अंतःकरण शुद्ध होत जाणं असं म्हटलेलं आहे. आणि असे जे भक्त असतात ज्यांचं अंतःकरण शुद्ध झालेलं आहे उदार म्हणजे विकसित झालेल्या बुद्धीमुळे ते जे त्या भगवंताला ते जाणतात अशा लोकांना अशा भक्तांना परमेश्वराच्या उदरामध्ये सामावून घेतलेलं जातं. म्हणजेच असे भक्त परमेश्वराच्या उदरात सामावले जातात. दाम म्हणजे लोक आणि उदर म्हणजे पोट. दामोदरचा असे दोन नामं त्यात घेतलेली आहेत आणि म्हणून दामोदर असं नामाचा अर्थ सांगितलेला आहे. पुढे आणखीन एक म्हटलंय शंकराचार्यांनी की यशोदया दामोदरे बद्धहा इति वा दामोदरः. म्हणजेच यशोदेने बालकृष्णाच्या कमरेला उदरासह उदरासह म्हणजे पोट आणि कमर अशा चारी बाजूंनी दोरीनी म्हणजे दामला दोरी असं म्हणतात दोरीनी दाव्याला बांधले होते. आणि उखळाला त्याला बांधून टाकला आधी दोरीनी आणि दोन्ही दाव्यांना ते बांधून दिलं होतं. परंतु त्याच्या अचाट शक्तीने म्हणजे कृष्णाच्या अचाट शक्तीने ते दावं तोडलं होतं. श्रीकृष्ण लीलांमध्ये ही कथा आलेली आहे. 2 झाडांना बांधलेली होती ती दोरी असाही उल्लेख आहे तिथे. आणि मग कृष्णाला उखळाशी बांधून ठेवलेलं होतं. कृष्णाने आपल्या अचाट शक्तीने ते तोडलं आणि मग त्यातून जे झाड होते 2 त्यातून यमनार्जुन यक्ष निघाले आणि त्यांना मुक्ती मिळाली अशी रंजक कथा पण आहे. भागवतात सांगितल्या जाते अशा कथा. त्यातला तात्विक अर्थ
असं आहे की जे दावे आहे, दावे म्हणजेच काय, दोन बाजूला दोन खुंटांना बांधले म्हणजे काय, तर ते हे विश्व जे आहे हे आदी आणि अंत असताना मध्यभागी परमात्म संज्ञक खुंटाने बांधलेले आहे. हे जे विश्व आहे त्याचा आदी आणि अंत कुठे बांधलाय, तर परमात्म संज्ञक खुंटाने ते बांधलेले आहे. या विश्वाचा आरंभही परमात्म्यापासून, याचा अंतही त्याच्याच ठायी होतो. आणि तो जो खुंटा आहे मधला, तो दिसत नसला तरी आधार त्याचाच आहे, म्हणून ते टिकून राहतं. हे उघड आहे, त्याशिवाय हे विश्व राहिलं नसतं. म्हणजे या जगाला परमात्म्याचा आधार आहे. पण त्याला दावे म्हणण्याचं काय कारण, दाव्याला म्हणजे दावणीला गुरे बांधलेली असतात हे आपल्याला माहिती आहे. त्याप्रमाणे नामरूप कर्मांनी वळलेलं हे जे जगरूप दावं आहे त्याला हे सर्व चराचर बांधलेलं आहे. आणि ज्याला नाम नाही, रूप नाही, कर्म नाही, असं काहीतरी या जगात आहे का, शोधूनही सापडणार नाही. त्या अव्यक्ताच्या पोटात, उदरात ते सगळं सामावलेलं आहे. कारणाच्या पोटामध्ये सारं कार्य सामावलेलं असतं. आणि म्हणून अव्यक्त जो परमात्मा आहे त्याला दामोदर असं म्हणायचं. म्हणजेच हे जगरूप जे दावे आहे त्याला हे सगळे चराचर बांधलेले आहे. कृष्णचरित्रामध्ये आपण मगाशीच बघितलं की उदराला दोरीने बांधून, कृष्णाच्या उदराला दोरीने बांधून यमला अर्जुनांना मोक्ष कळविला होता. तर सगळी देवाची ही जी नामं आहेत, दामोदर म्हणजे दाम म्हणजे लोक, उदर म्हणजे पोट असाही अर्थ घेतला आहे. म्हणजेच लोकांचं जे उदर आश्रयस्थान आहे ते कोण आहे, परमात्माच. ज्याला मायपोट म्हणतात ते भगवंतच आहे, आश्रयस्थान तेच आहे. आणि म्हणून परमात्मा विष्णू दामोदर असाही उल्लेख केलेला आहे. आणि दुसरं म्हटलेलं आहे की शमदमांनी विकसित झालेल्या बुद्धीने ज्याचं ज्ञान होतं तो दामोदर असाही उल्लेख आदिशंकराचार्यांच्या भाष्यामध्ये आलेला आहे. म्हणजे देवांची ही सगळी नामं गौण म्हणजे द्विजम अशा अर्थाने नव्हे, तर शास्त्रामध्ये गुणवाचक या अर्थाने गौण शब्द वापरला जातो. अशी ती विख्यात म्हणजे पुराणामध्ये प्रसिद्ध आहेत. आणि शास्त्रात त्याचा तत्वार्थ लावला जातो की दाम्रह उदरम यस्य सह दामोदरः, म्हणजे विश्व ज्याचे मायपोट आश्रयस्थान आहे. विश्वाचं आश्रयस्थान काय आहे किंवा विश्वाचं मायपोट काय आहे, तर तो परमात्मा आहे, तो दामोदर विष्णू होय. असा दामोदर नामाचा अर्थ यात सुस्पष्टपणे सांगितलेला आहे. श्लोक 53 368 नाम बघतो आपण. सहः ओम सहाय नमः. सर्वान अभिभवती क्षमते इति वा सहः, सर्वान अभिभवती म्हटलंय आदिशंकराचार्यांनी. म्हणजे सर्वांना सहन करतो तो परमात्मा श्री विष्णू, त्याला सह ही संज्ञा दिली आहे. किंवा सर्वांसह असणारा तो सह, सहचा अर्थ बरोबर असा अर्थ केला जातो संस्कृतमध्ये. म्हणजे सर्वांसह असणारा, सर्वांबरोबर असणारा तो सह. आपल्या निस्सीम भक्ती करणाऱ्या भक्तांचे सगळे अपराध अगर दोष सहजतेने सहन करून त्यांना क्षमाही तो करतो आणि शिवाय त्यांच्या बरोबरही तो असतो, म्हणून सह. मूळ शब्द आहे सहस आणि त्यापासून साहस असाही शब्द तयार होतो. साहस म्हणजे धमक, धडाडी, पराक्रम, युत्सू, विजिगीषू वृत्ती ज्याला म्हणता येईल ती. कसलाही प्रसंग आला तरी हार खायची नाही, त्यावर मात करायची जी वृत्ती असते तिचं नाव सहस म्हणजे साहस. परमात्मा हा कसा आहे, साहसी वृत्तीची मूर्तीच होय आणि म्हणूनही तो सह म्हटला आहे. मनुष्य कशाच्या बळावर संकटांना तोंड देतो किंवा विजयी होतो. क्वचित विजयी झाला नाही तरीसुद्धा मनुष्य हिंमत हारत नाही, परत उठायची उमेद बाळगतो. ते जे बाह्य कोणत्याही वस्तूंवर अवलंबून नसलेले जे अंतर्बळ आहे ते सह म्हटलेलं आहे. म्हणजे सर्व जगाने सोडले तरी तो अंतर देत नाही. कोण, परमात्मा. तोच नेहमी आपल्याबरोबर असतो, सह असतो, म्हणून सह तो परमात्मा होय. कारण ही जी अंतरशक्ती आपली आहे ती आपल्याबरोबर नेहमी असते. बाकीच्या जगाने किती आपल्यावर
तोंड फिरवलं, बहिष्कार टाकला किंवा कितीही कशी संकट आली तरीसुद्धा पुन्हा आत्मशक्तीने आपण अंतर्बळाने आपण उभं राहतो. कारण का, ही जी आत्मशक्ती आहे ती देणारा कोण आहे? तोच परमात्मा आहे. म्हणून त्याला सहः असं म्हटलं जातं. अशा या आत्मनिष्ठेने जो युक्त तो आत्मवान होय. कारण तो स्वतःही कसा आहे? आत्मवान. तोच निर्भय आहे. जी आपल्यामध्ये असणारा आत्मशक्ती आहे ती कशी आहे? निर्भय आहे. सर्वांवर तो मात करतो, सर्वांना तो पुरून उरतो. म्हणून ते जे अंतर्बळ आहे, जे जगाने दगा दिला तरी आपल्या पाठीशी सदैव उभं असतं, तेच काय? सह होय. सर्व भक्तांना महान संकटातून त्यानेच तारले. संकट आली भक्तांवर, पण त्याचे जे निस्सीम भक्त आहेत त्यांना सगळ्यांना त्यांनी महान संकटातून तारलं आहे. म्हणजे त्यांच्याबरोबर तो आहेच. सर्व संकटांचं हरण करणारा तो हरिही पण आहे. आपण याआधी हरिही हे नाम बघितलेलं आहे. त्यातला हरी शब्दाचा पण अर्थ बघितलेला आपण, की संकटांचं हरण करणारा. म्हणून तुकाराम महाराज म्हणतात की जेथे जातो तेथे तू माझा सांगाती, चालविसी हाती धरून या. तोच आपल्याला हात धरून चालवतो. असा तो सदैव सह असतो, म्हणजे बरोबरही असतो. असा तो परमात्मा साहसही देतो, धडाडीही देतो, आपली आत्मशक्तीही वाढवतो. असा तो सह होय. समर्थ म्हणतात, विलग विषम काळी सांडिती सर्व माळी, रघुवीर सुखदाता सोडवी अंतकाळी. मरणाच्या त्या कठीण प्रसंगी सगळे सोडून जातात, पण परमात्मा आपल्या सन्निध असतो. जीवाचा तोच जीवलग आहे आणि आमचा साथीही आहे. अपराजितच सर्वसह असं म्हटलंय. ही 2 पदे पुढे आलेली आहेत. ती ही पण सह या अर्थावरच प्रकाश टाकणारी आहेत. तो सहसज्ञक परमात्मा कोणाला हार न गेलेला आणि सर्वांवर मात करणारा केलेला आहे. परमात्मा सर्वांचे सहन करून पुन्हा सर्वांना जिंकतो, म्हणूनही तो सह असाही अर्थ आहे. आणि सर्वांना जिंकवतो वेळ पडली तर, म्हणूनही तो सह होय. म्हणजे सर्वान अभिभवती क्षमत. आपली निस्सीम भक्ती करणाऱ्या भक्तांचे अपराधही तो सहन करतो आणि सहजतेने त्यांच्या बरोबरही तो नेहमी असतो. असा तो परमात्मा सह या नामाने सांगितलेला आहे. श्लोक 53, 369 नाम बघतो आपण. महीधरः. ओम महीधराय नमः. मही गिरिरूपेण धरतीति महीधरः. वनानि विष्णुर्गिरयो दिशश्च इति पराशरः उक्तः. म्हणजेच महिगिरीरूपेण म्हणजेच पर्वतरूप होऊन, मही म्हणजे पृथ्वीला, जो धरती इति धारण करतो तो महीधर. वन, पर्वत, दिशा सगळं विष्णूच आहे. पृथ्वीला आधार देणारा तोच आहे. ज्याप्रमाणे सोने अलंकाराचा आधार असतो, कापूस वस्त्राचा आधार असतो किंवा सागर लाटांचा आधार असतो, त्याप्रमाणे तो परमात्मा कसा आहे? जगाचा आधार आहे. याआधी आपण धरणीधर 235 नाम बघितलं होतं आणि आता हे महीधर 369 नाम. पुढेही आपल्याला धराधर हे नाम येणार आहे. सारखेच थोडे थोडे अर्थ यांचे आहेत. मही हे पद महत्त्वाचं आहे. म्हणजे ज्या जीवलोकामध्ये असे असंख्य आणि असंख्यविध देह उत्पन्न होऊन वाढतात, तो हा जीवलोक. सर्व जीवांचा जीवनाधार कोण आहे? तर मही. आणि मही कोण? तर हाच होय. म्हणजे सगळ्यांचा सर्व जीवांचा जीवनाधार जो आहे तो हा मही होय. विविध देह आणि विविध असंख्य देहांचा आश्रय असणारी जी भू आहे, ज्या विश्वरचनेमध्ये सामावलेली आहे भू, ती विराट विश्वरचना ही त्याच्याच व्यापकतेमुळे मही पदवीस पात्र आहे. विश्वरचना व्यापक आहेच, पण त्या विश्वाचा परमाणूही तसाच अद्भुत आहे. त्यातही अनेकानेक सूक्ष्मातिसूक्ष्म घटकांच्या घडामोडी चाललेल्याच आहेत. विश्व स्वतः विश्व आहेच, पण त्याचा जो अंश आहे तोही विश्वच आहे. जसं भूमी आणि तिच्या अंकावर वाढणारा वृक्ष आणि त्या वृक्षाच्या अंकावर वाढणारे फूल सर्व एकच होय. तसंच हे ब्रह्मांड, फूल, पान, फांद्या जे काही असेल ते सगळं तेच आहे, एकच आहे. म्हणजे एकमय आहे.
तसं हे ब्रह्मांड, सप्तद्वीपा, पृथ्वी आणि जीवदेह सर्व एकच महिरूपच होय. आणि म्हणून या महीचा जो धरता तो परमात्मा होय. म्हणून महीधर हे नाम त्याला मिळालेलं आहे. श्लोक 53 317 नाम बघता आपण. महाभागः. ओम महाभागाय नमः. स्वेच्छया धारयन् देहं महांती उत्कृष्टानि भोजनानि भागजन्यानि भुंक्ते इति महाभागः. म्हणजेच स्वेच्छेने देहं धारयन्, देह धारण करून, भागजनित महान उत्कृष्ट भोजनांचा किंवा भोगांचा जे उपभोग घेतात ते महाभाग. म्हणजेच तो परमेश्वर महाभाग होय. कारण यजन याजादीमध्ये त्याचं जे काही त्याला मिळतं ते सगळं परमेश्वरालाच मिळतं. म्हणून म्हटलंय उत्कृष्ट भोजनांच्या भोगांचा उपभोग ते घेतात. नंतर म्हटलंय महान भाग भाग्यम अस्य अवतारेषु. म्हणजेच अवतारांमध्ये यांचा महान भाग आहे, म्हणूनही तो महाभाग असं म्हटलंय. किंवा महान भाग यस्य सह महाभाग. महान ज्याचं भाग्य आहे, मोठं असं ज्याचं भाग्य आहे तो महाभाग श्री विष्णू होय. मगाशी जे म्हटलं होतं की भागजनित महान उत्कृष्ट भोजनांचा उपभोगांचा जे उपभोग घेतात, म्हणजे यज्ञांमध्ये याला मोठा भाग मिळत असतो. आणि म्हणून असं म्हटलेलं आहे आदिशंकराचार्यांनी. ज्याच्या सर्व अवयव शरीर सौंदर्ययुक्त आहे, महान गुणांनी युक्त आहे, असा ऐश्वर्ययुक्त तोच श्री विष्णू महाभाग असंही म्हटलेलं आहे. जगामध्ये भाग्यवान लोक एकापेक्षा एक आहेत. त्यामुळे त्यांची भाग्ये तुलनेत आणि स्पर्धेमध्ये सापडलेली असतात. कारण भाग्यवान असतात ते कधी धनाने असतात, कधी गुणांनी असतात, कधी अनेक गुणांनी असतात. परंतु ही सगळी कशी असतात? तुलनेत आणि स्पर्धेमध्ये सापडलेली असतात. हा त्यापेक्षा श्रेष्ठ किंवा त्याच्यापेक्षा कमी अशा प्रकारे सांगितलं असतं. किंवा याच्यापेक्षा मी श्रेष्ठ कसा बनेल या स्पर्धेतही ते सगळं सापडलेलं असतात ही माणसं. शिवाय ही सगळी असतात जी नाश पावणारी असतात. तुल्यता, अभ्यधिकता आणि विनाश यांनी सामान्य मानव कसा असतो? ग्रस्त असतो. ही अशी भाग्य म्हणायची. तर मग अभाग्य कोणती? अर्थातच खरोखर ही जी आहे भाग्य, ही भाग्य पदवीस लायकच नाहीत. मग महाभाग पदवी तर दूरच राहिली सामान्य माणसाला किंवा जी काही आपण मनुष्य आहे त्यांना, त्यांच्या बाबतीत हे सांगितलेलं आहे. पण ज्या अर्थी परमेश्वराला महाभाग म्हटलं आहे त्या अर्थी भाग्यवानही कोणी असलेच पाहिजेत. आता आणखीन याला महाभाग म्हटलं म्हणजे कोण आणखीन भाग्यवान असेल? यांच्यापेक्षाही तो श्रेष्ठ, म्हणून तो महाभाग. तर भाग्यवान म्हणजे परमात्म्याचे भक्त हे मात्र भाग्यवान होत. आणि परमात्मा महाभाग. भक्तांचं भाग्य कोणतं असतं? तर भक्तांचं भाग्य म्हणजे वैराग्य होय. वैराग्यामध्ये तुलना नाही, अभ्यधिकता नाही म्हणजे कमी अधिकता नाही, स्पर्धा नाही आणि नाश नाही, तीनही नाही म्हटलं जातं. सर्वं वस्तु भयान्वितं विनृणां वैराग्यमेवा भयम. वैराग्याला नाश नाही. भर्तृहरीचं वैराग्य शतकम प्रसिद्ध आहे. त्यातला एक श्लोक आहे की भोगे रोग भयम कुले च्युती भयम वित्ते रूपालात भयम. भोग घेत असताना भोगांमध्ये रोगाचं भय असतं. कुलामध्ये अधोगतीला जाईल का कुल, म्हणून च्युती भयम म्हटलंय, त्याचं भय असतं. धन राशी भरपूर असेल, धनाढ्य जो कोणी असेल त्याला रूपालापासून म्हणजे राजापासून भय. कारण कर्ज टॅक्स ज्याला म्हणता येईल, कर्ज नाही कर किंवा टॅक्स ज्याला जास्ती अधिक द्यावा लागेल, म्हणून वित्ते नृपानात भयम. मौने दैन्य बलम, मौनामध्ये दैन्य येतं म्हणून त्याचं भय. नंतर बले रिपुभयम, बलवान सामर्थ्यवान असेल तर शत्रूचं भय. रूपे जराया भयम, रूप असेल सौंदर्य असेल तर तिथे वृद्धत्वाचं भय असतं. शास्त्रे वादभयम, शास्त्रामध्ये वादाचं भय. कारण या वाद चर्चा करून जर निष्पन्न उत्तम निघत असेल तर प्रश्नच नाही. वादे वादे तत्वात जायते म्हटलेलं आहे. म्हणजे वाद करता करता जर तत्व निघालं, त्यातनं काही सारयुक्त काही निघालं तर उपयोग, अन्यथा तो नुसताच वाद होईल. म्हणून शास्त्रे वादभयम.
गुणे खलभयम, गुणामध्ये दुष्ट्याचं भय असतं. काये कृतांतात भयम, म्हणजेच शरीराला मृत्यूचं भय असतं. कृतांत म्हणजे मृत्यू त्याचं भय. सर्वं वस्तु भयान्वितं भुवीनृणां वैराग्यमेवा भयम, या संसारातील सर्व काही भयावह आहे. भयान्वितं म्हटलंय. भुवी म्हणजे या संसारातील सर्व वस्तू भयावह आहे. नृणाम वैराग्यम एव अभयम, केवळ वैराग्यानेच अभय प्राप्त होतं. कशाचंही त्याला भय राहत नाही. ज्याच्याजवळ वैराग्य आहे त्याला कुठल्याच गोष्टीचं भय नसतं. त्यामध्ये स्पर्धा चालत नाही. कोणी कितीही हटकले तरी तो हटक नाही किंवा कोणाला तो अटक पण नाही. त्यामुळे ते जे भाग्य आहे ते भाग्य या पदवीस पात्र होय, वैराग्य. आणि असे हे भाग्य आत्मज्ञान मूलकच असू शकत असल्यामुळेच, आणि ते म्हणजे आत्मज्ञान म्हणजे आत्मनिष्ठा, परमात्म्याहून अधिक इतरत्र उपलब्ध होऊ शकत नसल्यामुळे विदेह परमात्मा हा महाभाग होय. त्याला कुठलीही अभिलाषा कामना नाही. परमात्मा आत्मकाम, म्हणूनच महाभाग असं म्हटलेलं आहे. ऐश्वर्ययुक्त गुण ज्याचे तो महाभागच होय. ज्ञानी भक्त सुद्धा निष्काम निर्मोही, आणि म्हणूनच तोही भाग्यवानच म्हणायचा. दोघांच्याही भाग्याचे मूळ काय आहे तर आत्मज्ञान मूलक वैराग्यच होय. अशा प्रकारे भगवान श्री महाविष्णूंना एक नाम महाभाग हे दिलेलं आहे. श्लोक 53, 371 नाम बघतो आपण. वेगवान. ओम वेगवते नमः. वेगो जवस्तद्वान वेगवान. आणि आणखीन एक उपनिषदामध्ये म्हटलेलं आहे की अनेजदेकम मनसो जवीयः. वेग म्हणजे तीव्र गतीला वेग म्हणतात. तीव्र गतीवाले कोण तर भगवंत असल्याने भगवंताचं एक नाम वेगवान असं म्हटलं गेलं. ईशोपनिषदमध्ये मनाहून अधिक वेगवान तो परमात्मा होय. तो सर्वव्यापी असल्याने सर्वात जास्त कसा आहे गतिशील आहे. म्हणून परमात्म्याचे एक नाम वेगवान होय. वेगवान म्हणजे चपळ, जलद, जलचरामध्ये मासा, सर्पामध्ये नाग, ग्राम्य पशुमध्ये घोडा, आरण्यक श्वापदामध्ये चित्ता, पक्षामध्ये ससाणा किंवा गरुड हे वेगवान म्हणून प्रसिद्ध आहेत. बाह्य जगामध्ये वायू आणि आंतरजगामध्ये मन हे सुद्धा वेगवान म्हणून प्रसिद्धच आहेत. परंतु या सर्वांना प्रतिकारही असतो. कुठेतरी एक त्यांना प्रतिकार होतो आणि थांबला जातं. या सर्वांना अंतर कापावायचे असते. त्यांनी कितीही चपळाई केली तरी शेवटी मर्यादितच ती असणार. जे कोण तर जे काही चपल जलद जाणारे असतात, मासा आहे, नाग आहे, घोडा आहे, चित्ता आहे, ससाणा आहे किंवा वायू किंवा मन, हे सगळे कितीही त्यांनी चपळाई केली तरी ती मर्यादितच असणार. या सर्वांमध्ये अधिक चपळ कोणतं आहे काय आहे तर मन. ते वायू होऊन सुद्धा सूक्ष्म आहे. त्याला प्रतिकार कमीत कमी आहे. बाकीच्यांना थोडा आहे जास्ती, पण याला प्रतिकार कमीत कमी आहे मनाला. पण त्यालाही अंतर तर कापावेच लागते ना. त्यामुळे त्यांची चपळाई कितीही अचाट असली तरी तेथे क्रिया आहे आणि त्यामुळे काही ना काही वेळ हा लागणारच. परंतु परमात्मा कसा आहे हा सक्रिय वेगवान नाही. तो अक्रिय असून सर्वव्यापी आहे. त्यामुळे त्याच्या वेगाची बरोबरी कल्पनेनेही कोणाला करता यायची नाही. आणि म्हणून म्हटलंय ईशोपनिषदामध्ये अनेजदेकम मनसो जवीयो नैनद्देवा आपनुवन पूर्वमर्षत तद्धावतोन्यानत्येति तिष्ठत तस्मिन् नपो मातरिश्वा दधाती. ते आत्मतत्व कसं आहे अचल, विचलित न होणारे, एक तसेच मनाहून तीव्र गती असणार आहे. अर्षत म्हणजे प्रगती करणार आहे. मनसो मनसह म्हणजे मनाहून सुद्धा तीव्र गती करणारं ते आत्मतत्व आहे. इंद्रिये, वाणी, मन कोणीही त्या आत्मतत्वाला गाठू शकत नाही. ही सर्व त्यांनी गाठून किंवाचीच मागे टाकलेली आहेत आत्मतत्वाने. आणि तेही इवलीशीही हालचाल न करता. ते परमात्मतत्व अक्रिय असून कसं आहे सर्वव्यापी आहे. सर्व व्यापकत्व त्याचे सहज आहे. क्रिया साध्य नाही. त्यासाठी त्याला काही वेगळी क्रिया करावी लागत नाही. खरोखरच
म्हणजेच ते सर्व क्रियांचा आधार आहे. सर्व हालचाल, सर्व क्रिया त्याच्याच अंकावर होत असतात. परमात्मा एकमेवाद्वितीय सर्वगत असल्यामुळे स्थलांतराला वाव नाही आणि अक्रिय असल्यामुळे कालांतरालाही वाव नाही आणि म्हणून तो वेगवान, सर्वाधिक वेगवान होय. म्हणून त्याच्याहूनही गतिमान कोणीही नाही असा तो परमात्मा श्री महाविष्णू वेगवान या नामाने सुद्धा प्रसिद्ध आहे. पण ही काही नामं मात्र आपल्याला आधी माहीत नव्हती. ही सगळी विष्णू सहस्रनामाच्या निमित्ताने आपल्याला कळतात आहेत. एकेका नामाचा एक वेगवेगळा सूक्ष्म अर्थ आपण बघत असताना खूप आनंद मिळतो. श्लोक 53 372 नाम बघतो आपण. अमिताशनः. ओम अमिताशनाय नमः. संहार समये विश्वमश्नाति इति अमिताशनः. संहार समयी सारे विश्व खाणारा. अशन म्हणजे खाणे या अर्थाने आणि अमित असे दोन शब्द आले त्याच्यामध्ये. अमिताशनमध्ये अमित आणि अशन असे दोन शब्द आहेत. अमित अशनम यस्य सहा अमिताशनः असा विग्रह या नामाचा केला जातो. म्हणजेच काय? अमित म्हणजे जे मित नाही, थोडे नाही. मग कसे आहेत? तर अमर्याद, मात्रारहित म्हणजे ज्याचं मोजमाप केला जात नाही असा ज्याचा आहार आहे. मात्रारहित म्हटलाय म्हणजे कुठेही त्याचं मोजमाप केला जात नाही असं ते ज्याचा आहार आहे. ज्याचा आहार तो अमिताशनः. अमित म्हणजे अमर्याद. मित आहार शब्द आपल्याला माहीत आहे, पण अमित आहार हे जरा समजायला कठीण वाटतं. तरीही काहींनी म्हटलं की भीम, बकासूर हेही अमिताशन म्हणजे भयंकर आहार असणारे होतेच की, पण तरीही कुठेतरी त्यांनाही मर्यादा होतीच. एक व्यक्ती खाऊन खाऊन किती खाणार? म्हणजेच काय, सगळ्या व्यक्ती कमी जास्त असल्या तरी सुद्धा परिमित आहारीच असणार. कमी आहार काही असल्या तरी काही अति आहारी असतातही, पण तरीही मितपचच होत ते. परंतु या सर्वांच्या मुखाने सर्व देहेंद्रिय मनोबुद्धीच्या द्वारा सर्व विषयांचे ग्रहण करणारा जो सर्व भूतात्मभूत परमात्मा तोच एक अमिताशन म्हणावायचा. सर्व म्हणजे सर्व कर्तृत्व भोक्तृत्वाचा आधार आत्मसत्ताच आहे आणि म्हणून तो परमात्मा अमिताशन म्हणावायचा. अशन म्हणजे खाणे ही एक क्रिया होय, पण क्रियांचा समावेश तिच्यात होतो. पण अशन म्हणजे केवळ खाणे नव्हे तर सर्व घडामोडींचे ग्रहण किंवा ज्ञान होय. परमात्मा सर्व घडामोडींचा साक्षी असल्यामुळे, सर्वज्ञ असल्यामुळेच तोच कसा आहे अमिताशन म्हटलेला आहे. सर्वज्ञ का? तर भगवंतच गीतेच्या 7व्या अध्यायातील 26व्या श्लोकात म्हणतात की वेदाहम समतीतानि वर्तमानानि च अर्जुन भविष्याणि च भूतानि मान्तु वेदन कश्चन. सर्व प्राण्यांना मी भूत वर्त आणि भविष्यातील सगळ्यांना मी जाणतो, बाकी कोणीही जाणत नाही आणि म्हणून मी कसा आहे सर्वज्ञ आहे असं भगवंतानीच म्हटलेलं आहे. आणि म्हणूनच अमर्याद क्षुधा असलेला, क्षुधा म्हणजे भूक असलेला इतकाच शब्दशः अर्थ घेता येणार नाही इथे. तर परमात्म्याची चित सत्ताच कशी आहे सर्वग्रासी आहे. संपूर्ण ब्रह्मांड गिळून उरणारा तोच एक होय. ज्याप्रमाणे जागृतावस्थेतील व्यक्ती आपल्या स्वप्नावस्थेतील जगताचा स्वतःमध्येच लोप करते, त्याप्रमाणे तो परमात्मा प्रलयाच्या वेळी जणू काही सर्व भक्षक होऊन द्वैतानं भरलेलं हे जग सगळं खाऊन टाकतो. आणि म्हणून तोच श्री विष्णू महाभाग वेगवान जसा तसा हा अमिताशनही होय असं सांगितलेलं आहे.